नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेन्शुरेशन संपवलं होतं बरं का. मेन्शुरेशनचे आपण सर्व टाईपचे आकार घेतले होते. त्यामध्ये क्यूब, क्युबॉइड म्हणजे इष्टिकाची ती, समइष्टिकाची ती, घन, त्यानंतर सिलेंडर, लंबवर्तुळाकार, कोन म्हणजे शंकू, ते सुद्धा घेतलं होतं, गोला, अर्धगोला वगैरे. आपण या टाईपचे आकार मागच्या लेक्चरमध्ये संपवलं होतं. म्हणजे मेन्सुरेशन क्षेत्रमितीचा हा पार्ट संपवला होता. एक लेक्चर मूव ऑन करणे, आता समोर ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणामिती हे सुद्धा करणे आहे. आणि हे आपलं लेक्चर नंबर 124 124 नंबरचं लेक्चर आहे की ट्रिग्नोमेट्री कशी सॉल्व्ह केली जातं. खूप विद्यार्थ्यांना ट्रिग्नोमेट्री म्हणजे खूप कठीणसा पार्ट वाटतो, बट असतो मात्र खूप सोपा. आता कठीण वाटण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जे शब्द वापर केले जातात ना, साइन, कॉस, टॅन, बाकी सेक, कोसेक, कॉट वगैरे, हे जे शब्द असतात ना, ते शब्द वारंवार कानावर पडत नाही आपल्या, म्हणून ते कठीण वाटतात, बट असतात मात्र साधे सोपे. राईट. यामध्ये महत्वाचे तुम्हाला 3 पार्ट ट्रिग्नॉमेट्रीचे कव्हर करणे. समोर ज्या तुमच्या परीक्षा आहेत की तुमच्या काही परीक्षांमध्ये, जसं सरळ सेवामध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीवर क्वेश्चन असतो आणि फुकटाचा मार्क देऊन जातो. फक्त या 3 टाईपवर असतो. टाईप नंबर 1 की ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, म्हणजे त्याचे गुणोत्तर, ट्रिग्नॉमेट्रिक त्रिकोणामितीचे गुणोत्तर याच्यावर प्रश्न असतो. किंवा तुम्हाला चार्ट असतो, ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट. जो तुम्ही 10व्या वर्गामध्ये, 9व्या 10व्या वर्गामध्ये ट्रिग्नॉमेट्री होतं तुम्हाला, त्रिकोणामिती, त्यावेळेस तो चार्ट तयार करणे शिकवला होता. एक तर त्यावर प्रश्न असेल किंवा ट्रिग्नॉमेट्रिक एक असतं ऑल्टरेशन, एक ट्रिग्नॉमेट्रिक ऑल्टरेशन असतं. या 3 पैकी एक क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला समोर सरळ सेवामध्ये दिसतील बरं का. त्यामुळे ट्रिग्नॉमेट्रीला व्यवस्थित समजून घ्या. अगदी साधा सोपा पार्ट असतो ट्रिग्नॉमेट्री, फक्त टर्म्सची माहिती पाहिजे. असं समजा हा जो त्रिकोणामिती आहे याचे महत्वाचे 6 टर्म्स असतात. याचे महत्वाचे 6 टर्म्स असतात. ते 6 टर्म्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि त्याची सिक्वेन्सही माहिती असायला पाहिजे. किंवा दुसऱ्या भाषेत असं समजा की ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणामितीला 6 मुलं आहेत, 6 बच्चे आहेत त्याला, आणि सर्वात मोठा कोण आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सर्वात लहान कोण, हे जर तुम्हाला माहिती पडेल तर प्रश्न खूप सोपे असतील. की सर्वात मोठा, ट्रिग्नोमेट्रीचे 6 बच्चे त्यापैकी सर्वात मोठा नंबर 1 तो असतो साइन. तो असतो साइन. साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90, काही पण असू द्या. आपण याला काय करूया, साइन थीटा देऊया. आता ऍक्च्युली हा थीटा मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की थीटा हा काही कुठला खतरनाक प्राणी नाहीये. थीटा म्हणजे एक्स पण समजता येईल. जसं गणित आपण शिकलो, गणितामध्ये एक्स आपण कन्सिडर करतो ना, तसं इथे थीटा असतं. फक्त थीटा म्हणजे कोणाची व्हॅल्यू, मीन्स अँगल जो असतो ना, अँगलची व्हॅल्यू असं असतं. सर्वात मोठा बच्चा म्हणजे सर्वात मोठा या ट्रिग्नोमेट्रीमध्ये समजण्यासाठी असं समजा की साइन थीटा असतो. त्यानंतर त्यानंतर याच्यापेक्षा लहान बट बाकीच्यांपेक्षा मोठा, याच्यापेक्षा लहान बट बाकीच्यापेक्षा मोठा, तो असतो कॉस. याला आपण थीटा घेऊन घेऊया, काही हरकत नाही. याला आपण थीटा घेऊन घेऊ. हा दुसऱ्या नंबरचा झाला. तिसऱ्या नंबरचा नंबर 3 हा असतो टॅन. पहिले 3 मुलं, 3 बच्चे त्याचे काय काढलेत आपण, पहिल्या नंबरचा साइन, दुसऱ्या नंबरचा कॉस, तिसऱ्या नंबरचा टॅन. हे झाले तुमचे पहिले 3. आता शेवटचे 3 इकडे लिहितोय की नंबर 4 हा असतो कोसेक. कोसेक थीटा. नंबर 4 असतो कोसेक थीटा. त्यानंतर नंबर 5 कोसेक थीटा पेक्षा लहान बट खालच्यापेक्षा मोठा की सेक थीटा. सेक थीटा. आणि फायनली नंबर 6 हा असतो कॉट थीटा. तर बघा ही जी सिक्वेन्स लिहून दिलेली आहे, या सिक्वेन्स नुसार तुम्हाला माहिती असायला पाहिजे की सर्वात पहिले कोण यायला पाहिजे, सर्वात पहिले असायला पाहिजे साइन. नंबर 2 वर कोण, तर नंबर 2 वर असायला पाहिजे कॉस. नंबर 3 वर कोण, तर नंबर 3 वर असायला पाहिजे टॅन. त्यानंतर शेवटचे 3 की चौथ्या नंबरवर कोण असायला पाहिजे, तर चौथ्या नंबरवर कोसेक हा असायला पाहिजे. 5व्या नंबरवर कोण, तर 5व्या नंबरवर सेक थीटा म्हणजे सेक असायला पाहिजे. आणि सर्वात लहान जर कोणता असेल तर तो असेल कॉट. तो कोण असेल, कॉट. हे 6 टर्म्स
आणि हे यांचे 6 सिक्वेन्स हे लक्षात ठेवा. याच्यावरून तुमचे प्रश्नांची उत्तरे खूप सोपी होतील. या टर्मनुसारच किंवा या सिक्वेन्सनुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे काढायची. आता बघा व्यवस्थित, मी इकडे 3 लिहिले आणि इकडे 3 लिहिले. का लिहिले? कारण याचे एक कारण आहे. हा जो साइन आहे पहिल्या नंबरचा आणि हा जो कोसेक आहे चौथ्या नंबरचा, हे एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतात. या दोन पोरांचं एकदम जमत नाही. हा सर्वात मोठा आणि चौथ्या नंबरचा जो आहे, या दोघांचं एकमेकांसोबत पटत नाही. हा जर पूर्व दिशा असेल ना, तर हा पूर्वचं उलट कोणती असतं, पश्चिम दिशा असेल तर हा ज्या बाजूला जात असेल त्याच्या विरुद्ध बाजूला हा जाईल. म्हणजे हे दोघं एकमेकांच्या ऑपोजिट असतात, विरुद्ध असतात. की समजा हा जो साइन थीटा आहे याची किंमत जर समजा 3/4 असेल, अपोजिट कसे असतात ते सांगतोय. साइन थीटाची किंमत 3/4 असेल तर हा जो कोसेक थीटा याची किंमत याचा उलट असेल. या दोघांचं जमत नाही एकमेकांसोबत. हा 3/4 आहे तर कोसेक थीटा हा काय होईल, हा त्याचा उलट होईल. उलट म्हणजे 4/3. हा 3/4 चा उलट काय झालंय, 4/3. उलट असतात हे दोघं सेम. हा दुसरा नंबरचा बच्चा आणि 5व्या नंबरचा बच्चा हे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतात. की हा कॉसच्या विरुद्ध सेक आणि सेकच्या विरुद्ध कॉस, हे दोघं सुद्धा एकमेकांच्या अपोजिट असतात. सेम की समजा कॉस थीटा असेल 2/5 तर सेक थीटा असेल याच्या उलट 2/5च्या उलट 5/2. त्यांच्या उलट असतील ते. सेम जसे हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध होते तसेच हा टॅन आणि कॉट यांचं सुद्धा आपापसात जमत नाही त्यांचं आपापसात. तर हे सुद्धा एकमेकांच्या अपोजिट असतात. की समजा टॅन थीटा समजा 1/2 असेल. टॅन थीटा 1/2 तर कॉट थीटा हा 1/2च्या अपोजिट 2/1 आणि 2/1 म्हणजेच 2 असायला पाहिजे. 2/1 भागाकारात 1 नाही लिहिला तरी चालेल. सर्वात महत्वाचं गरजेचं आहे की हे 6 टर्म्स आणि यांची रँकिंग्स म्हणजे यांचा क्रम कसा असतो तर सर्वात आधी यायला पाहिजे साइन थीटा, मग यायला पाहिजे कॉस थीटा, मग यायला पाहिजे टॅन थीटा आणि पहिल्या तिघांच्या अगदी विरुद्ध हे 3 असतात. त्यानंतर चौथ्या नंबरवर यायला पाहिजे कोसेक थीटा जो या साइनचा अगदी विरुद्ध असेल. त्यानंतर 5व्या नंबरवर यायला पाहिजे सेक थीटा जो या कॉसच्या अगदी विरुद्ध असेल आणि लास्ट 6व्या नंबरवर हा यायला पाहिजे कॉट थीटा जो टॅनच्या अगदी विरुद्ध असेल. तर हे 6 टर्म्स लक्षात ठेवा, याचे क्रम लक्षात ठेवा आणि यांच्यावरून आपले जे 3 पोर्शन क्लिअर करायचे आहेत. एक तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे त्रिकोणमितीचे गुणोत्तर, दुसरा ट्रिग्नोमेट्रिक चार्ट म्हणजे जो चार्ट तुम्ही 9व्या 10व्या वर्गात शिकले त्याच्यावर प्रश्न असतात आणि ट्रिग्नोमेट्रिक अल्टरेशन, हे 3 पार्ट्स याच्यानुसारच आपल्याला जनरेट करायचे आहे. चला हा तर झाला, हे टर्म समजून दिले बरं का. अजून कॉन्सेप्टवर आलेलो नाहीये. हे टर्म्स आहेत. आता कॉन्सेप्ट काय बोलतो की जर ट्रिग्नोमेट्री याचा वापर जर होत असेल तर तो नेहमी एका काटकोन त्रिकोणावर होतो. कशावर होतो? काटकोन त्रिकोणावर. की समजा हा काटकोन त्रिकोण आहे, हा घेतोय मी ए, हा घेतोय बी आणि हा घेतोय सी आणि याला 90 अंशाचा कोन मी असा दाखवलाय. हा झालाय तुमचा काटकोन त्रिकोण. यामध्ये तुम्ही नेहमी शिकत आलेले आहेत की सर्वात मोठी बाजू जी बाजू असते ती कर्ण असते. सर्वात मोठी बाजू कोणती असते? कर्ण. यापैकी कुठला पण एक कोण जर मेन्शन केला, तुम्ही ए ला करा, बी ला करा किंवा सी ला करा, हरकत नाही. कुठला पण एक कोण जर तयार केला, समजा मी सी ला घेतोय, फक्त समजून घ्या मी काय सांगतोय की मी सी ला घेतोय. सी या कोणानुसार मला त्रिकोणमिती
सॉल्व्ह करायची आहे. ए नुसारही तीच मिळेल, बी नुसारही तीच मिळेल आणि सी नुसारही तेच मिळेल, बरं का, फरक पडणार नाही. पण आपण कन्सिडर करतोय. कन्सिडर करताना या सी या कोणाला कन्सिडर केलं तर हा जो सी कोण दिसतोय या कोणाच्या अगदी समोरील बाजू म्हणजे अपोजिट साइड, या सी कोणाच्या अगदी समोरील बाजू ही तयार होते आहे ए बी. कोणती तयार होते आहे बघा, या सी कोणाच्या अगदी समोरील बाजू म्हणजे ही ए बी जी आहे याला म्हणतात समोरील बाजू. समोरील बाजू म्हणजेच अपोजिट साइड. ही ए बी काय झाली आहे, या सी या कोणाची अपोजिट साइड तयार झाली. तर अपोजिट साइड काय मिळेल तुम्हाला, ए बी. म्हणजे इथे सध्या तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहून देत आहे समोरील बाजू ही काय तुमची ए बी, ए पासून बी पर्यंत, या सी कोणाच्या अगदी समोरील. ठीक. त्यानंतर दुसरा टर्म असतो तुम्हाला लगतची बाजू. लगतची बाजू हा दुसरा टर्म. आता हा जो सी कोण आहे, सी याचा लगतची म्हणजे ऍडजस्टंट म्हणजे लागून असलेली बाजू. सी ला एकदम जुळून असलेली बाजू कोणती तर बघा, या सी पासून जुळून असलेली बाजू एकतर तुम्हाला ही मिळते आहे लांब लचक एसी, आणि दुसरी कोणती मिळते आहे, हा सी बी म्हणजे बी सी. या सी ला लागून असलेली बाजू त्याला म्हणतात लगतची बाजू. तर लगतची बाजू, आता हा ए आणि सी हा तर कर्ण आहे ऑलरेडी. ए आणि सी हे जरी सी ला जुळून असलेली बाजू असेल तरी ए आणि सी हा कर्ण आहे, त्यामुळे लगतची बाजू ती होणार नाही. तर लगतची बाजू कोणती असायला पाहिजे, सी ला जुळून असलेली म्हणजे ही बी सी. ही कोणती बाजू झाली, लगतची बाजू. ही झाली आहे लगतची बाजू म्हणजे ऍडजसंट साइड. याला म्हणतात ऍडजसंट. तर लगतची बाजू जर काढायची असेल तर ती कोणती असायला पाहिजे, बी सी. तर समोरील बाजू झाली आहे अपोजिट ए बी आणि लगतची बाजू झाली आहे तुमची ऍडजसंट साइड बी सी. आणि हा तर कर्ण आहेच, ए सी हा काय आहे तुमचा कर्ण आहे. आता या कॉन्सेप्ट वरून, हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या, या कॉन्सेप्ट वरून तुमचा पॉइंट नंबर 1 सॉल्व्ह होतो. मला तुम्हाला जे 3 पॉइंट शिकवायचे आहेत त्या पॉइंट पैकी पॉइंट नंबर 1 आणि तो असतो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ऑलमोस्ट तर क्वेश्चन या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वरच पडतात. आता ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे तयार केले जातात त्याला बघूया. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज एक एक नोट करत चला बरं का तुम्ही कॉपीमध्ये. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणजे त्रिकोणमितीय, मराठीमध्ये त्याला म्हणतात त्रिकोणमितीय गुणोत्तरे. त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि याच्यावर प्रश्न कसे असतात ते पण मी तुमच्यासोबत याच लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेईल. तर हा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्ही जे परीक्षा देणार आहात त्यावर ऑलमोस्ट या त्रिकोणमितीय गुणोत्तरे म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोजवर तुमचे प्रश्न तयार होतील. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काढताना तुम्हाला जे 6 टर्म्स आहेत, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट, या 6चे 6 तुम्हाला रेशोज काढावे लागतात. आणि ते कसे काढले जातात थोडंसं बघूया आपण इथे. नंबर 1 घेऊया. नंबर 1 साइन थिटा, याचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असायला पाहिजे. समजा जशी आता मी तुम्हाला आकृती तयार करून दिली आहे अशीच आकृती इथे ड्रॉ सध्याची तात्पुरती करून घेतोय. ए बी आणि सी, जिथे हा काटकोन आहे हा तुमचा आहे कर्ण आणि ही आहे तुमची समोरील बाजू आणि ही आहे तुमची लगतची बाजू. ही आहे तुमची लगतची बाजू. यांच्यापासून हे 6 त्रिकोणमितीय अनुपात, त्रिकोणमितीय गुणोत्तर कसे काढले जातात त्याला लक्ष द्या की साइन थीटा याचा जर रेशो काढायचा असेल तर त्याला तुम्हाला घेणे समोरील बाजू भागिला कर्ण. काय घेणे आहे तुम्हाला, समोरील बाजू भागिला कर्ण. एक सॅम्पल एक्झाम्पल मी इथे काढून ठेवलं आहे की जर कोन सी याला कन्सिडर करून आपण जर याला सॉल्व्ह करतोय, काय बोलताय, कोन सी ला कन्सिडर करा, ए ला करा किंवा बी ला करा, प्रश्नांची उत्तरे वेगळी येत नाही, कुणाला पण एक करा. तर कोन सी ला कन्सिडर करून मी तयार करतोय समोरील बाजू भागिला कर्ण. आता या सी ची समोरील बाजू कोणती मिळते तुम्हाला,
ती मिळते ए बी. म्हणजे ए बी भागीला कर्ण कोणता मिळतोय तुम्हाला? कर्ण मिळतोय एसी. आणि हा जो फ्रॅक्शन तयार झालाय, हा जो फ्रॅक्शन समजा मी ही समोरील बाजू घेतोय 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, लगतची बाजू घेतोय 3 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. तर इथे पायथागोरस तयार होईल. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 16 अधिक 9 झाले 25, 25 हा 5 चा वर्ग तयार होतो. तर कर्ण किती होईल? तो होईल 5 सेंटीमीटर. कर्ण किती होईल तुमचा? 5 सेंटीमीटर. एक फॉर एक्झाम्पल सांगतोय. हे पायथागोरसचा तर भरपूर वापर आपण याचा पूर्वी करून चुकलेलो आहे. भूमिती जेव्हापासून स्टार्ट केलाय, निव्वळ पायथागोरस याचा वापर केलाय. जर या किमती दिल्या असत्या इथे, जर या किमती दिल्या असत्या तर रेशो म्हणजे त्याचा अनुपात म्हणजे गुणोत्तर, म्हणजे फ्रॅक्शन काय तयार झाला असता तर एबी किती आपण कन्सिडर केलाय? 4 सेंटीमीटर, 4 भागिले बीसी किती तयार केला? बीसी केलाय 3 आणि कर्ण किती तयार केलाय? 5. तर 4/5. साइन थिटाची व्हॅल्यू या आकृतीनुसार जर इथे तुम्हाला या संख्या दिलेल्या असतील, या बाजूचे माप दिलेले असेल की एबी आहे 4 सेंटीमीटर, बीसी आहे 3 सेंटीमीटर आणि एसी आहे 5 सेंटीमीटर, जर दिले असतील तर तुमच्या साइन थिटा याचा त्रिकोणमितीय गुणोत्तर 4/5 म्हणजे 4/5. याला आपल्याला असं पण लिहिता येतं 4/5. हे तर आपण ऑलरेडी शिकून चुकलोय, बट याला फ्रॅक्शन मध्येच लिहिल्या जातं. 4/5 म्हणजे 4/5. हा झाला नंबर 1. काय केलं आपण इथे? साइन थिटा पहिला जो घेताना समोरील बाजू घेतली, भागीला कर्ण घेतली, समोरील बाजू भागीला कर्ण. नंबर 2 कॉस थिटा. आता पहिल्या याच्यामध्ये आपण घेतली समोरील बाजू. आता दुसरा जो काढतोय आपण कॉस थिटा, त्यावेळेस समोरील बाजू न घेता लगतची बाजू घ्या. काय घ्या? लगतची बाजू आणि भागीला इथे कर्ण केला होता, इथे पण कर्ण भागीला करून घ्या. लगतची बाजू भागीला कर्ण हा काय तयार करतो? तुमचा कॉस थिटा. म्हणजे तुमचा अनुपात म्हणजे गुणोत्तर तयार करतो लगतची बाजू. चला इथे शोधा लगतची बाजू कोणती आहे? लगतची बाजू आहे बीसी. म्हणजे बीसी भागीला कर्ण आहे तुमचा एसी, बीसी भागीला एसी. जर किमती दिलेल्या असतील आकृतीमध्ये तर ठेवून देऊया की दिलेल्या आहेत. लगतची बाजू 3 सेंटीमीटर घेतली आहे, हा घेतलाय 3 सेंटीमीटर भाग. कर्ण किती दिलाय? 5. 3/5 हा तुमचा रेशो तयार व्हायला पाहिजे. कुणाचा? कॉस थिटाचा. हे झाले 2. नंबर 3 बघा. नंबर 3 टॅन थिटा. आता याला पण कसं ड्रॉ करायचं बघून घ्या की सर्वात पहिले आपण काय घेतलं होतं? समोरील बाजू भागीला कर्ण. सुरुवात इथून केली होती बरं का, समोरील बाजू भागीला कर्ण. नंबर 2 कॉस थिटा मध्ये घेतली लगतची बाजू भागीला कर्ण. लगतची बाजू भागीला. आता मला तयार करायचा आहे टॅन थिटा. टॅन थिटा तयार करत असताना हा कर्ण कॅन्सल करा आणि समोरील बाजू, पहिला जो घेतलाय आपण समोरील बाजू घेऊया वर, समोरील म्हणजे विरुद्ध बाजू घेऊया वर भागीला. दुसऱ्या याच्यामध्ये काय घेतला होता आपण? लगतची बाजू. कर्ण हाकलून देऊ इथे की पहिल्या सुरुवातीला घेतला समोरील बाजू भागीला, दुसऱ्या याच्यामध्ये घेतलेली लगतची बाजू याला घेऊन घ्या. हा तिसरा तयार होतो तुमचा टॅन थिटा. हा एक वे सांगतो याला लक्षात ठेवण्याचा. हा एक वे. सुरुवात कुठून केली आपण? समोरील बाजू पासून. समोरील बाजू घेतला अंशात भागीला कर्ण. दुसऱ्या याच्यामध्ये काय घेतलंय? समोरील बाजू न घेता दुसऱ्या याच्यात घेतली लगतची बाजू भागीला कर्ण. तिसऱ्या याच्यामध्ये तिसरा टर्म आहे तुमचा टॅन थिटा. तो घेताना काय करायचं आहे? हा कर्ण कॅन्सल करा. पहिले वर लिहा समोरील बाजू अंशात आणि दुसऱ्या याच्यात घेतलेली लगतची बाजू ती घ्या छेदामध्ये. तर ही तयार होईल तुमची, हा रेशो तयार होईल तुमचा टॅन थिटाचा. चला बघा समोरील बाजू काय आहे तुमच्याकडे? समोरील बाजू आहे एबी भागीला लगतची बाजू काय आहे तुमच्याकडे? बीसी. यांच्या किमती दिलेल्या आहेत, आपण ठेवून देऊया. समोरील बाजूची आहे 4 सेंटीमीटर भागीला लगतची आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे आकृतीमध्ये किमती दिल्या आहेत तर तुमच्या या किमती तयार व्हायला पाहिजे. हे तर 3 झाले. कोण 3 झाले? पहिले 3 बच्चे झाले हे साइन, कॉस आणि टॅन. आता समोरचे 3 जे आहेत ते या तिघांच्याही विरुद्ध आहेत.
सुरुवातीलाच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं ना की समोरचे कोसेक सेक आणि कॉट हे या तिघांचा अगदी अपोजिट आहेत. तर नंबर 4 नंबर 4 कोसेक थीटा. कोसेक थीटा हा जो कोसेक थीटा आहे या साइन थीटाचा अगदी अपोजिट असेल. सुरुवातीला कंपॅरिझन मध्ये मी सांगितलंय की कोसेक थीटा हा साइनच्या अगदी अपोजिट असेल. आता साइन थीटा बोलतोय समोरील बाजू भागीला कर्ण, तर कोसेक थीटा त्याच्या उलट होईल, कर्ण वर जाईल, कर्ण वर जाईल आणि भागीला हा खाली येईल, समोरील बाजू, समोरील बाजू. उलट होतात, हे एकमेकांच्या नेहमी विरुद्ध असतात. हा जर समोरील बाजू भागीला कर्ण आहे त्याच्या उलट कर्ण भागीला समोरील बाजू. म्हणजे हे जे फ्रॅक्शन तयार झालं होतं तुमचं ए बी भागीला ए सी, त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्ध एसी जाईल वर आणि त्याच्या वर असलेला ए बी हा येईल खाली. म्हणजेच याचं जे उत्तर आलं होतं 4/5, 4/5, तर त्याच्या उलट रेसिप्रोकल 5/4 हे असायला पाहिजे हा कोसेक थीटा. चौथ्या नंबरचा कसा असायला पाहिजे, त्याचा रेशो कसा असायला पाहिजे, 5/4, म्हणजे उलट, पहिल्याच्या उलट. त्यानंतर नंबर 5 टर्म बघूया, सेक थीटा. आता हा जो सेक थीटा आहे हा तर या कॉसच्या अपोजिट आहे. हे सुद्धा आपण मगाशी आपण बघितलंय की दुसऱ्या नंबरचा अपोजिट हा 5व्या नंबर असतो. क्रम लक्षात ठेवा बरं का, याच क्रमाने व्हायला पाहिजे तुमचं, म्हणजे अपोजिटही लक्षात राहते. तर कॉस थीटाचा अपोजिट जर सेक थीटा असेल तर हा कॉस थीटा बोलतोय लगतची बाजू भागीला कर्ण, तर हा होईल कर्ण भागीला लगतची बाजू, कर्ण भागीला लगतची बाजू, म्हणजे अगदी अपोजिट होईल. या कॉस थीटाचा अपोजिट कोण येईल, तुमचा सेक थीटा. म्हणजे याचा जो रेशो तयार झाला होता बीसी भाग एसी, हा जो रेशो तयार झाला होता हा उलट होईल, एसी जाईल वर आणि बीसी येईल खाली, म्हणजे एसी भागीला बीसी. म्हणजे याच्यापासून उत्तर मिळालं होतं 3/5. कुणापासून, कॉस पासून. कॉस 3/5 असेल तर हा सेक 3/5 च्या उलट 5/3 असायला पाहिजे. थोडस क्रम लक्ष, आणि काही तारेवरची कसरत नाहीये. 1-2 वेळेस फक्त तुम्ही कागदावर नोट करून घ्या, परमानेंटली लक्षात राहील तुमच्या. हे 1 मार्क फुकटाचा देऊन जाईल. तो मार्क कसा मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल की प्रश्न कसा विचारला जातो, आणि हमखास या ट्रिग्नॉमेट्रीवर, या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोवरच प्रश्न सर्वात जास्त बघण्यात येतात. राईट. चला नंबर 5 झाला, हा नंबर 6 बघूया. नंबर 6 सर्वात शेवटचा होता आपला कॉट थीटा. सर्वात शेवटचा होता आपला कॉट थीटा, आणि हा जो सर्वात शेवटचा आहे कॉट थीटा, हा जो 3 नंबरचा होता याच्या अगदी अपोजिट होता, टॅनच्या अपोजिट कॉट. मगाशी जसं मी विरुद्ध सांगितले होते, 3 बच्चे आणि 3 बच्चे एकामेकांचं जमत नाही, त्यांचं अगदी विरुद्ध आहेत. या टॅनचं आणि कॉटचं जमत नाही, ते एकामेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. तर इथे टॅन होता समोरील बाजू भागीला लगतची बाजू. याला उलट करा, याला उलट करा की लगतची बाजू जाईल वर, लगतची बाजू ही जाईल अंशामध्ये, भागीला ही समोरील बाजू, ही जी अंशात होईल ती जाईल छेदामध्ये, समोरील बाजू. तर उलट केले आपण, म्हणजेच याचा जो रेशो होता ABH to BC हा सुद्धा उलट होईल. BC जाईल वर, भागीला AB येईल खाली. झालाय उलट. उलट झाला तर याचं उत्तर होतं 4/3. कुणाचं, या टॅनचं. टॅनचं आन्सर होतं 4/3. त्याचा उलट करा, 4/3च्या उलट 3/4 हे तयार होईल याचं उत्तर. सिंपली हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज असतात तुम्हाला. या 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोवर कोणताही प्रश्न तुम्हाला पडू शकतो, कोणताही. तर हे लक्षात ठेवणे असं काही कठीण नाहीये. मी इथे ड्रॉ करून दिलंय तुम्हाला, तुम्ही न बघता एकदा याला लिहून बघा. साइन थीटा म्हणजे समोरील बाजू भागीला कर्ण, समोरील बाजू त्रिकोणामध्ये या आकृतीमध्ये समजून दिलेली आहे. राईट. त्याच्यावरून नंतर कॉस थीटा म्हणजे लगतची, इथे समोरील घेतली, इथे लगतची घ्या, बाजूला भागीला कर्ण. टॅन थीटा मध्ये कर्ण हाकलून द्या, समोरील भागीला लगतची करा आणि हे रेशो तयार करा. पहिले 3 करता आले म्हणजे समोरचे 3 तयार होतीलच. पहिल्या 3च्या अगदी अपोजिट समोरचे 3.
राईट. आता याच्यावर प्रश्न कसे असतात, प्रश्न कसे असतात ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय की आलेले प्रश्न परीक्षांमध्ये. चला हे क्लिअर असेलच, आहे ना क्लिअर? क्लिअर ठेवा. चला प्रश्न कसा असतो आणि सॉल्व कसा केला जातो. चला एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल असं दिलंय की जर जर 3 कॉट थीटा 3 कॉट थीटा बरोबर 4 असेल, 4 असेल तर तर टॅन थीटा किती, टॅन थीटा बरोबर किती, असा प्रश्न. जर तुम्ही प्रीवियस क्वेश्चन पेपर चेक कराल ना, तुम्हाला असे प्रश्न सापडतील. याच्याशिवाय पण 3-4 उदाहरणं पुन्हा घेईल बरं का. तुम्हाला हा पॉईंट समजवूनच सोडणार आहे मी आज. कारण 1 मार्क देऊन जाईल तुम्हाला समोरच्या परीक्षामध्ये, समोरच्या परीक्षेत 1 मार्क देऊन जाईल. चला ऑप्शन्स पण लिहून घेतोय. ऑप्शन नंबर ए इथे दिलेला आहे 5/4. ऑप्शन नंबर बी दिलेला आहे 3/4. ऑप्शन नंबर सी दिलेला आहे तुम्हाला 4/3 आणि फायनली ऑप्शन नंबर डी दिलाय तुम्हाला 4/5. ठीक. चला सॉल्व करूया. याला कसं सॉल्व होतं बघूया, कसं सोपं असतं ते पण बघूया. हा तुम्हाला दिलाय 3 कॉट थीटा बरोबर दिलाय 4 आणि तुम्हाला काढायचा आहे टॅन थीटा. राईट. मी हा जो 3 हा जो 3 आहे गुणाकारातील हा 3 मी इकडे बरोबरीच्या इकडे पक्षांतर करतोय. म्हणजे गुणाकारातील असलेला 3 तिकडे जाईल तर भागाकारात येईल. म्हणजे कॉट थीटा हा इकडे आहे 4, 4च्या भागाकारात जाईल तो 4/3 असा मिळेल, 4/3. आणि प्रश्नाचं उत्तर झालंय तुमचं. कसं झालंय ते सांगतोय की या कॉटचा अगदी अपोजिट असतो टॅन. बघा इथे कॉटच्या अगदी अपोजिट, बघा या टॅनच्या अपोजिट कोण असतो, कॉट. टॅनच्या अपोजिट कॉट असतो, म्हणजे कॉटच्या अपोजिट कोण असेल, टॅन असेल. आणि जर कॉट तुमचा, जर कॉट हा जो कॉट आहे जो 4/3 आला आहे तर टॅन किती असायला पाहिजे, तर त्याचा अपोजिट 3/4. हे दोघं एकामेकांच्या अपोजिट असतात. कॉट थीटा आलाय तुमचा 4/3, कॉटचा अपोजिट कोण असतो, टॅन. राईट ना. तिसरा भाऊ आणि 6वा भाऊ हे एकामेकांच्या विरुद्ध असतात, त्यांचं पटत नाही, कॉट आणि टॅनचं जमत नाही. हा जर 4/3 असेल तर हा त्याच्या उलट असायला पाहिजे 3/4. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर संपलंय. प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं, ऑप्शन नंबर सेकंड 3/4. हे एकदम साध्या सोप्या स्वरूपात, बघा किती साध्या आणि सोपं असतं. बट विनाकारण ट्रिग्नॉमेट्री म्हटलं म्हणजे विद्यार्थींना डोक्यातला ताण करून घेत असतात की ट्रिग्नॉमेट्री बापरे, साइन कॉस टॅन, अरे कोसेक सेक कॉट कसं सोडवायचं, नाही जमत. ते 10व्या वर्गातही जमत नव्हतं. इनफॅक्ट 10व्या वर्गातही जमत नव्हतं आणि आताही भरपूर विद्यार्थ्यांना जमत नाही, कारण या शब्दांची भीती वाटतं त्यांना. हे जे शब्द आहेत ना साइन कॉस टॅन वगैरे, यांची भीती वाटतं, कारण हे कधी कानावर पडलेले नसतात जास्त, त्यामुळे. बट जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजला असेल तर हा प्रश्नही समजला असेल किती सोपा होता. बरं, याच्यावर मी दुसरं उदाहरण पुन्हा घेत आहे. दुसरं उदाहरण घेत आहे की जर जर कॉट ए बरं थीटा असो, जसं मगाशी आपण थीटा घेतला, गरज नाही तिथे थीटाच असायला पाहिजे. इथे कॉट ए, कॉट एक्स, कॉट बी काही पण चालेल, तो व्हेरिएबल आहे बरं का. तो थीटा किंवा ए हा व्हेरिएबल आहे. जर कॉट ए बरोबर 3/4 आहे, कॉट ए बरोबर 3/4 आहे, तर 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 तुम्हाला प्रश्न विचारलाय साइन ए मायनस कॉस ए भागीला साइन ए प्लस कॉस ए बरोबर किती, प्रश्न हा. आता मगाशी तर आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला इन्स्टंट. आता हा प्रश्न पाहून एकदम डोक्यात गडबड होऊन जाऊ देऊ नका की अरे बापरे इतका मोठा प्रश्न. असा इतका मोठा प्रश्न नाहीये, तो सुद्धा आहे सोपाच. कसा सोपा करायचा ते मी सांगतोय. ऑप्शन्स लिहून घेता येते.
ऑप्शन्स लिहून घेत आहे. ऑप्शन नंबर ए बोलत आहे 4/7, ऑप्शन नंबर बी बोलत आहे 3/7, ऑप्शन नंबर सी 2/7 आणि ऑप्शन नंबर डी 1/7. हे 4 ऑप्शन्स याला दिलेले आहेत. राईट, चला बघूया याला कसं सॉल्व्ह केलं जातं. आता आपल्याला एक आकृती माहिती आहे जी मी तुमच्यासोबत ऑलरेडी एक्सप्लेन करून चुकलेलो आहे की ही ती आकृती आहे आणि हा घेतोय मी ए बी सी आणि या कोणाला पकडून मला ट्रिग्नोमेट्रिक रेशो तयार करायचे आहे. तर ही होईल समोरील बाजू आणि ही होईल लगतची बाजू आणि ही होतो तुमचा कर्ण, हा होतो तुमचा कर्ण. आता तुम्हाला कॉट थीटा दिलेला आहे. काय दिलेलं आहे? कॉट थीटा. कॉट ए म्हणजे कॉट थीटा म्हणजे कॉट ए. कॉट ए जर त्रिकोणमितीय रेशोनुसार कॉट ए असेल तर लगतची बाजू भागीला समोरील बाजू असा होता. राईट ना. कॉट थीटा बघा इथे दाखवत आहे तुम्हाला. कॉट थीटा हा दिसतोय शेवटी. लगतची बाजू भागीला समोरील बाजू. राईट. चला लगतची बाजू भागीला समोरील बाजू हा त्याचा रेशो आहे आणि तुम्हाला ऑलरेडी कॉट ए दिलेला आहे. तो किती दिला आहे? 3/4. कुठे दिला आहे? हा इथे 3/4 हे दिलेलं आहे प्रश्नामध्ये. कॉट ए तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं आहे 3/4. म्हणजे असं म्हणता येईल की ही लगतची बाजू ही आहे 3. लगतची बाजू किती आहे? 3 सेंटीमीटर. सेंटीमीटर घ्या, मीटर घ्या आणि समोरील बाजू तुम्हाला म्हणता येईल 4. समोरील बाजू किती होईल? ही 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर ही होईल समोरील बाजू आणि ही होईल लगतची बाजू. आता पायथागोरसच्या थेरमनुसार तुम्हाला हा कर्ण काढता येईल. म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज 4चा वर्ग 16 आणि 3चा वर्ग 9 हे आपण वारंवार शिकून चुकलेलो आहे. इथे पण त्याला ऍड करू. 4चा वर्ग 16 अधिक 9 झाले 25 आणि 25 हा 5चा वर्ग आहे. म्हणजे कर्ण किती मिळतोय तुम्हाला? तो मिळतोय 5 सेंटीमीटर. प्रश्न काय विचारलाय? फोकस करा. प्रश्न विचारलाय साइन ए आणि कॉस ए शी रिलेटेड. खाली पण साइन ए आणि कॉस आहे. तर आपण या आकृतीनुसार इथे काय काढूया? इथे काढूया साइन ए म्हणजे साइन थीटा. साइन थीटा काय बोलताय की समोरील बाजू भागीला कर्ण. समोरील बाजू भागीला कर्ण. चला बघा इथे समोरील बाजू या सीच्या समोरील बाजू कोणती मिळते? ही जी आहे 4 सेंटीमीटर. 4/. कर्ण किती मिळतोय? कर्ण मिळतोय मला 5. 4/5 हा काय तयार झालाय? साइन ए. आता मला तयार करायचं आहे कॉस ए. कॉस ए तयार करूया. कॉस ए काय बोलताय? लगतची बाजू भागीला कर्ण. लगतची बाजू कोणती मिळते बघा? ही लगतची बाजू किती आहे? तो 3 सेंटीमीटर भागीला कर्ण किती आहे? 5 सेंटीमीटर. राईट. आता मी काय करेल की हे जे उदाहरण दिलंय मला याच्यामध्ये या किमती ठेवून देईल. जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये मला किमती ठेवून दिले. चला साइन ए ठेवताय. साइन ए किती आहे? 4/5 हा ठेवला इथे साइन ए. हा ठेवता इथे 4/5. साइन ए 4/5 मायनस कॉस ए. कॉस ए किती आलाय? 3/5 हा ठेवून दिला इथे 3/5 भागीला याच दोघांची बेरीज विचारली आहे की 4/5 प्लस 3/5. राईट. याचं उत्तर काढणे आहे मला बस आणि ते ऑप्शन मध्ये शोधणे आहे. मला विचारलं तर साइन ए मायनस कॉस ए भागीला साइन ए प्लस कॉस ए. विद्यार्थी बघितल्याबरोबर कन्फ्युज होतात. काय करावं त्यांना सुचत नाही. बट मी एक्सप्लेन करून देत आहे तुम्हाला. इतका वेळ याला लागत नाही. पडापड होतं. ते डिपेंड करतं प्रॅक्टिस कशी करता आणि तुम्हाला यांची बेरीज वजाबाकी पण करता येतं. 5/5 सारखे आहेत. राईट ना. 5/5 सारखे आहेत तर तो घेतला 5 कॉमन आणि 4 मधून 3 गेले राहिला 1 भागीला. इथे पण 5/5 सारखे आहेत तो घेतला कॉमन आणि यांची बेरीज 4 अधिक 3 झाले 7. राईट. जिथे हा 5 आणि 5 कॅन्सल आउट झाले कारण याला गुणाकारात घेऊ म्हणजे पहिला आणि शेवटचा गुणाकार मधल्या दोघांचा गुणाकार नुसार तो 5 आणि 5 कट होईल. शिल्लक काय राहिलं तुमच्याकडे? शिल्लक राहिलाय वर राहिलाय 1 खाली राहिलाय 7. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 1/7. बघा ऑप्शन मध्ये मिळतं का? इथे नाही मिळत. हा ऑप्शन नंबर डी मिळतोय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 1/7. हे त्रिकोणमितीय रेशोज म्हणजे गुणोत्तरे याच्यावर असे प्रश्न पडतात. एकदम बिलकुल घाबरून जाऊ नका. सिंपली हे जे 6 रेशो शिकवले आहेत
6 रेशो, त्याला फक्त लक्षात ठेवा, प्रश्नाचे उत्तर मिळेल तुम्हाला. आणि इथे वापर करावा लागेल आपल्याला पायथागोरसचाच, बस. राईट. चला एक उदाहरण पुन्हा समजून देतो. बाकी जर तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये खूप सारी उदाहरणं मिळतील बरं का यावरचे, ते स्टडी मटेरियल मध्ये बघायचं आहे, प्रॅक्टिससाठी याच्यावरती उदाहरणं मिळतील. चला एक उदाहरण पुन्हा घेतोय. जसं उदाहरण कॉस थिटा बरोबर हा दिलाय 0.6 0.6 असेल तर असेल तर प्रश्न विचारलाय 5 साइन थिटा 5 साइन थिटा माइनस 3 टॅन थिटा बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. एकदा बघू द्या मला बरोबर प्रश्न लिहिला का. 5 साइन थिटा माइनस 3 टॅन थिटा. येस बरोबर आहे. ऑप्शन इथे लिहिते. ऑप्शन नंबर ए दिलाय 2, ऑप्शन नंबर बी दिलाय रूट मध्ये 2, ऑप्शन नंबर सी दिलाय 0, ऑप्शन नंबर डी दिलाय 1/2. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यानुसार आपल्या प्रश्नाचे उत्तर काय असायला पाहिजे. चला अगेन समजवण्यासाठी बरं का, तशी तर ड्रॉ करण्याची गरज पडत नाही, पण समजवण्यासाठी ड्रॉ करून देतोय पुन्हा एकदा की हा आपला काटकोन त्रिकोण होता, हा होता ए बी सी आणि आपण याला फॉर्म केला होता. तर ही झाली समोरील आणि ही झाली लगतची आणि हा झालाय कर्ण. पुन्हा एकदा ड्रॉ करून देतोय. आता कॉस थिटा बोलताय इथे, कॉस थिटा काय बोलताय, कॉस थिटा ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय बोलताय की लगतची बाजू भागीला कर्ण. राईट ना. ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय बोलताय, लगतची बाजू भागीला कर्ण. राईट. आणि तो दिलाय तुम्हाला 0.6. तो किती दिलाय 0.6. बरं हा जो 0.6 आहे इकडे बघा 0.6 याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. राईट. 1च्या समोर डेसिमल पॉईंट देतोय मी, 0 जोडतोय म्हणजे डेसिमल पॉईंट कट होईल. डेसिमल पॉईंट कट झाला म्हणजे हा वरची संख्या तयार होईल 6, खालची संख्या तयार होईल 10, असं पण म्हणता येईल याला 6/10. राईट. यांच्यामध्ये जर भाग दिला 2 भाग दिला तर 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. त्या 0.6 ला कसं कन्वर्ट करण्यात आलं, 0.6 ला तर तो होतो 3/5. बघा या 5 ने 3 ला भाग देऊन बघा तुम्हाला 0.6 मिळेल. म्हणजे हा रेशो 3/5 तयार झाला. तर कॉस थिटा किती असायला पाहिजे तुमचा 3/5. 0.6 ला तुम्हाला असं कन्वर्ट करणे आहे कारण तुम्हाला रेशो फॉर्म करायचा आहे. तर तो कॉस थिटा काय तयार झाला तुमचा 3/5 यानुसार. राईट. आता लगतची बाजू आहे इथे बोलताय 3. लगतची बाजू कोणती आहे, ही आहे लगतची बाजू. ही किती सेंटीमीटर असायला पाहिजे 3 सेंटीमीटर. आणि कर्ण किती असायला पाहिजे 5 सेंटीमीटर. राईट. कर्णाचा वर्ग 25. राईट ना. 5चा वर्ग 25, त्याच्यामधून 3चा वर्ग 9 मायनस करा, किती राहिले 16. 16 कोणाचा वर्ग आहे 4चा. तर ए बी हा किती मिळेल तुम्हाला 4 मिळाल्या. तुम्हाला तिन्ही बाजू मिळाल्या. म्हणजे प्रश्न काय विचारलाय साइन थिटा आणि टॅन थिटावर. तर साइन थिटा आणि टॅन थिटा आपल्याला तयार करता येईल. चला तयार करूया साइन थिटा तयार करूया. साइन थिटा म्हणजे समोरील बाजू भागीला कर्ण. समोरील बाजू कोणती मिळते या कोनानुसार, समोरील बाजू मिळते 4 आणि कर्ण किती मिळतंय, कर्ण मिळतंय तुम्हाला 5. ही काय झाली तुमची साइन थिटा. त्यानंतर पुन्हा टर्म कोणता आहे, हा तर झालाय साइन थिटा. टर्म कोणता आहे त्यानंतर टॅन थिटा. चला टॅन थिटा काढूया. टॅन थिटा काय बोलताय, समोरील बाजू भागीला लगतची बाजू. राईट ना. तिसऱ्या नंबरचा टॅन थिटा होता तर तो होईल असा. चला समोरील बाजू किती मिळतोय, हा समोरील बाजू मिळतोय 4 लिहिला भागीला. लगतची बाजू किती मिळते, ही लगतची बाजू 3 हा. आता तुम्हाला साइन थिटा आणि टॅन थिटा या दोघांच्या पण किमती मिळाल्या आहेत. या दोघांच्या पण किमती इथे ठेवून देऊया आणि प्रश्नाचे उत्तर घेऊन जाऊया. चला बघा इथे 5 साइन थिटा बोलताय 5. तर हा 5 लिहून घेतलाय 5 गुणिला
साइन थिटा किती आलाय 4/5, तर हा लिहूया 4/5 मायनस 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 3 टॅन थिटा तर 3 लिहून घेऊया आधी गुणीला टॅन थिटा किती आलाय तुमचा 4/3 हा लिहून घेतला इथे 4/3 जिथे हा गुणाकारामध्ये हा 5 आणि 5 कट झालाय हा किती राहिलाय 4 मायनस येथे इथे या गुणाकारामध्ये हा 3 आणि हा 3 कट झालाय 3 ने 3 ला भागले इथे पण राहिलाय 4 4 - 4 किती असायला पाहिजे रे उत्तर तर उत्तर असायला पाहिजे 0 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 0 जे मिळत आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 ला राईट एकदम सायमल्टेनियस आणि व्यवस्थित समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे बरं का मी तुम्हाला ऍक्च्युली खूप विद्यार्थ्यांना किचकट वाटतो तुम्हाला वाटायला नको मार्क घेऊन यायचा आहे म्हणजे घेऊन यायचा आहे याची थोडीशी प्रॅक्टिस करा तुम्हाला इतकं सोपं होऊन जाईल हे ट्रिग्नॉमेट्री की तुम्ही बोलाल की सर परीक्षेमध्ये सर्व ट्रिग्नॉमेट्रीचे प्रश्न आले पाहिजे आम्ही सर्वच्या सर्व मार्क घेऊन येऊ इतका सोपा असतो फक्त हे जे सहा जे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज लिहून दिलेले आहेत याला मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा आणि प्रश्नांची उत्तरे घेऊन जा कारण कारण तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते ऑलमोस्ट या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजवरच आधारित असतात आता मी तुम्हाला 3-4 प्रश्न समजावून दिलेले आहेत राईट ते सुद्धा याच्यानुसारच समजावून दिलेले आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल ट्रिग्नॉमेट्री हे 6 टर्मचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे जर माहिती असतील तर प्रश्न सोपे झाले म्हणून समजा राईट यामध्ये साइन ए कॉस ए टॅन ए याचा अपोजिट कोसेक सेक आणि कॉट असतो तर हे तुम्हाला जास्त सोपं करून देतो हे पहिलं लेक्चर होतं बरं का पुन्हा समोरचं लेक्चर घेणे आहे मला ट्रिग्नॉमेट्रीवर लेक्चर नंबर 124 हा होता लेक्चर नंबर 125 तुमच्या याच ट्रिग्नॉमेट्रीवर होईल आणि थोडेसे ऍडव्हान्स त्यामध्ये आपल्याला पुन्हा 2 हा तर एकच भाग शिकवला तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजचा असे आपल्याला 3 पार्ट शिकायचे आहेत ना ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज त्यावरचे उदाहरणं पण घेतले मी तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक चार्ट त्याच्यावरचे प्रश्न असतात इन्स्टंट चार्ट कसे तयार करायचे चार्ट जो 10व्या वर्गात असताना असायचा ना की साइन कॉस टॅन आणि त्याचे चार्ट 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री असं हे इन्स्टंट कसं तयार करायचे ते सुद्धा शिकवलं गेलं आणि थर्ड पार्ट ट्रिग्नॉमेट्रिकचं ऑल्टरेशन त्याला पण आपल्याला बघणे आहे तर ट्रिग्नॉमेट्री इथेच संपलेला नाहीये बट तरी मी रेफर करतो ऑलमोस्ट क्वेश्चन जे असतात ते या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजवर असतात तर याला तर तुम्ही बिलकुल प्रेफर करा व्यवस्थित डोक्यात बिलकुल फिट झालं पाहिजे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून ठेवा राईट तुम्हाला नक्कीच 1-2 मार्क हा देऊन जाईल तर हा झाला आपला लेक्चर नंबर 124 याच्यावर 125th लेक्चर पण याच्यावरच घेऊ ट्रिग्नॉमेट्रिक वर थोडं ऍडव्हान्स लेवल राईट चला तोपर्यंत भेटूया समोरच्या लेक्चरला थँक्यू ऑल ऑफ यू